तर नमस्ते मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर तुम्हाला आता पास्ता बघून कळालं असेल की मी काय बनवते. तर मी बनवते व्हाईट सॉस मॅकरोनी. तर पहिला तर मी माझ्या अंदाजाने जेवढा मला पास्ता पाहिजे मी तो घेतलेला आहे. मग त्यानंतर मस्त तो पास्ता आपण उकळायला लावायचा आहे. तर उकळायच्या आधी आपण त्यात तेल टाकायचं आणि मीठ टाकायचं. मग मस्तपैकी त्याला उकळायला ठेवायचं आहे, जेवसर तो पास्ता एकदम नरम आणि तयार होत नाही आपल्याला मॅकरोनी बनवायसाठी. उकळल्यापासून नरम झाल्यानंतर त्यातलं पाणी वितळल्यानंतर ते थंड होईस्तोवर आता आपण आपला व्हाईट सॉस बनवून घेऊया. तर व्हाईट सॉस बनवायसाठी पहिला तर आपल्याला पाहिजे मस्का. तर मस्तपैकी त्या मस्काला तुमच्या अंदाजाने तुम्ही मस्का किती पण घेऊ शकतात. तर मस्तपैकी त्या मस्क्याला आपण मेल्ट करायचं आहे. जरा पण त्याचं जाड ठेवायचं नाही, पूर्णपैकी आपल्याला मेल्ट करायचं आहे. आपला मस्का मेल्ट झाल्यानंतर पूर्णपैकी आपल्याला त्यात मैद्याचं पीठ टाकायचं आहे. जेवसर जाड होत नाही, थोडंसं थिकनेस येत नाही, तसं तुम्हाला ते मस्का आणि मैद्याचं पीठ टाकत राहायचं आहे. तर मी माझ्या अंदाजाने मैद्याचं पीठ टाकून तुम्ही बघू शकता, जसं काय मी मिक्स करते मस्का आणि मैद्याचं पीठ. मिक्स झाल्यानंतर मी मस्तपैकी त्यात दूध ॲड केलं आहे. तर दूध ॲड केलं मी डायरेक्ट दूध सोबत नाही टाकलं आहे. पहिला मी दूध टाकलं, थोडं मग हलवलं, दूध टाकलं मग हलवलं, कारण की तुम्ही डायरेक्ट दूध टाकलं तर ते लवकर होणार नाही. अर्धा टाकलं तुमचं मिक्स पण नीट होईल आणि सगळं नीट होईल. तर मी जास्त दूध टाकलं नाही. मी जेवसर दूध टाकत गेली आहे तेवसर मला वाटलं की माझा सॉस बनला आहे की नाही तेवसर. तर ते सगळं झाल्यानंतर मिक्स झाल्यानंतर नीट तर तुम्ही पाहू शकता की मी ऑरिगॅनो टाकलेलं आहे. जेवढं मला पाहिजे मी तेवढं टाकलं. त्यात मी चिली फ्लेक्स पण टाकलेला आहे, कारण की फक्त ऑरिगॅनो टाकलं तर ऑरिगॅनोचा टेस्ट येईल. तर मी चिली फ्लेक्स पण टाकलं, कारण की टेस्ट समांतर राहील, ना की ऑरिगॅनोचा टेस्ट येईल फक्त. इथे ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकल्यानंतर मस्तपैकी मी त्याला हलवलं आहे. जेवसर ते पूर्ण मिक्स नाही होत तेवसर तुम्ही अजून टाकू शकता तुम्हाला पाहिजे नसेल तर. मग त्यात मस्तपैकी मी पास्ता जो उकळलेला आपला थंड झालेला पास्ता तो मी टाकलेला आहे आणि त्या पास्त्याला मस्तपैकी मी मिक्स केलेला आहे, जसं तुम्ही पाहू शकतात. आणि पास्ताला मस्तपैकी हलवल्यानंतर मिक्स केल्यानंतर मग मी टाकलेले आहे चीज. तर मी मस्तपैकी चीज टाकते, जसं तुम्ही पाहू शकतात, कारण की चीजनी मस्त ते चीजीनेस येईल आणि आपल्याला खायला पण एकदम मज्जा येईल. मला वाटलं फक्त ऑरिगॅनोचा टेस्ट येईल, तिखट वाटणार नाही, तर तुम्ही पाहू शकता मी मिरचीची बुक्की पण टाकली आहे. मस्तपैकी आपली मॅकरोनी आता तयार झालेली आहे. ना चीज आवडत नाही ते चीज नाही टाकलं तरी चालेल, बिना चीजचं पण तुमचं असं चांगलं लागेल, तुम्हाला छान छान वाटेल खायला. तर आता तुम्हाला डिश आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही हे नक्कीच बनवा. तर गाईस आतासाठी बाय बाय.